महत्वाचा तिढा अजूनही कायम आहे. नाशिक असू देत, सिंधुदुर्ग किंवा संभाजीनगर, काय नक्की कुठं अडकलंय? पण महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत प्रदीर्घ अशा बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये ही निवडणूक सर्व जागा निवडून कशा येतील याबरोबर सर्व चर्चा विनिमय झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता बैठकी होण्याची संभावना कमी आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये महायुतीमध्ये कोणती जागा कुणाला भेटली, कोणती जागा लढवणार या संदर्भाचा संपूर्ण तपशील आपल्या समोर येणार आहे. महायुतीमध्ये ज्या जागा ज्याला आपण चर्चाच्या जागेवर होत होती त्यामध्ये नाशिक असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, आमची संभाजीनगर असेल, या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता. परंतु यातील बहुतेक जागा या शिवसेनेकडे असल्यामुळं यावर आता जास्त चर्चा होणार नाही. या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे. हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजून झालेली आहे. 2 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे. म्हणून 2 तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये व्हायला तर सुरुवात होणार आहे. भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो, यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून हे महायुतीचे मेळावे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे. आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती बूथ प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या भागामध्ये जाऊन त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत. म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन, ज्याला म्हणतो मतदाराला डायरेक्ट भेटणं, याच्यावर आमचा जास्त जोर असतो. म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता 2 तारखेपासून होणार आहे. म्हणून महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता बोलताना तुम्ही नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय. खरं तर तुमचा कडून दावा होता या जागांवर, म्हणजे अगदी कडकडून दावा होता या जागांवर. कडकडून दावा तर आजही आहे ना. या जागा आमच्याच आहेत. फक्त चर्चा कसं व्हायची की काही जागावर, एखादी जागेवर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा तिथलची कार्यकर्त्याची डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणं इतपंच अपेक्षित होतं. या जागा शिवसेनेच्या आहेत, ते शिवसेनेलाच मिळणार आहेत. याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही. जागा आणखी सुटलेलं नाही, फॉर्म्युला नेमका ठरलाय का त्याबद्दलही संशय. तुम्ही 12, 14, 16 का 18, भाजप 20, 22 का 26, हे सगळं कन्फ्युजन काय? याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे का? याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे. भाजपने आपल्या 24 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत. शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत. उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे. आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो. आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळून येईल. तुम्हाला 14 जागा मिळाल्या असं म्हटलं जातं. नाही, असं काही नाही. आणखी असं कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही. मला वाटतं 16च्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा. औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातला तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा. छत्रपती संभाजीनगर बद्दलचं एवढं स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही घेत? सगळे दबकून बोलतायत याच्यावर. थोडं तुम्हाला उमेदवार मिळणं अशी अवस्था झाली आहे असं त्यांच्याकडनं टीका होते तुमच्यावर. संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो, कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केली. म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असतं. आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत. म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं आहे. कालच शिंदे साहेबांकडे वर्षा निवासस्थानी आमची बैठक झालेली. सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते. त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं 1 to 1 ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी शिंदे साहेबाला विनंती केलेली आहे. म्हणून ह्या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा 2 दिवसामध्ये केली जाईल. संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल? नाही, संभाजीनगरचाच उमेदवार असेल. म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची संपलेली आहे. आता 2 दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी. काल खरं तर दिल्लीत एक सभा झाली. दिल्लीतल्या सभेवरूनही तुमच्यावर
टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून, पूर्वीच्या नेत्यांकडनं. उभटा गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या सभेमध्ये संबोधन केलं आणि ठरल्याप्रमाणे जे इकडं टोमणे मारत होते त्या टोमण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन. आणि त्यांना वाटलं की आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं. परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता. कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते. यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली. क्रमवारीत जर पाहिलं, ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते, हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टी व्हीवर पाहिलेलं आहे, चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे. तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत, त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे. हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे. म्हणून आता स्वाभिमानाच्या गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी, आम्ही झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथं वाकतही होते, झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठं आहे हे सुद्धा शोधत होते. नाशिकच्या जागेवर तुम्ही दावा आता केलेला आहे, तुम्हाला मिळण्याची शक्यता, पण आता 4 वाजता छगन भुजबळाचं नाव जाहीर होईल अशा पद्धतीची माहिती आहे. सुनील तटकरे काय करतात? सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहीत नाही, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत. आपण जे 8 उमेदवार जाहीर केले, अशी चर्चा आहे की त्यातले काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील. नाही, याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे. बदलणं शक्य आहे? एखादी जागा शक्यता नाकारता येत नाही. कुठली असेल? मराठवाड्यात असू शकते, मराठवाड्यातली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात. आता 2च विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं या दोघातून एखादी जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत. नाना पटोले यांचा भाजपमधील नेत्यासोबत छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे, शिवसेनेशी बी आहे. फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाखवत नाही. म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो. काँग्रेसमध्ये कधीही एक वाक्यता नव्हती, राहणार सुद्धा नाही. म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते, बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. काही छुपा पाठिंबा देत आहेत. आता काहींचा प्रवेशसुद्धा 2-3 दिवसात होणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डवरून मोदींनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी थयथयाट केला त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ. मोदी साहेब हे जे कधी कुणावर ॲक्शन घेताना पक्षपातीपणा करत नाही, परंतु जो गुन्हेगार असेल त्याला सोडत नाही, ही त्यांची ख्याती आहे. म्हणून ज्यांनी आता या बाबीवर चर्चा केल्यात किंवा बोबा मारल्यात त्यांचीच अवस्था आता अत्यंत बिकट झालेली. मला वाटतं काही दिवसांतर त्यातीलच काही जण हे तुम्हाला जेलमध्ये दिसतं. धन्यवाद. तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा, निवडणुकीच्या फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी, असं रोहित पवार म्हणतात. रोहित पवार कुठं काय बोलतात त्याचं त्यांनाच कळत नाही. नेमकं रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे. अत्यंत जोरात आणि जोमात आणि काही दिवसांतर कोमात अशी अवस्था त्यांची होऊ नये म्हणजे झालं. तरी ना त्यांच्या एका कार्यकर्त्यानं पत्रली आहे की माझा नेता परशुराम निघाला म्हणून. सारखाच नशेत असल्यासारखाच हा वागतो. म्हणून या केष्टी मुखर्जींनी आता इतरांवर टीका करू नये. आता फक्त तुम्हाला सगळ्याच्या अंगणात जाऊन नाचायचं काम राहिलेलं आहे. तेवढं काम तुम्ही करा. तुम्हाला दुसरा उद्योग आता दुसरा शिल्लक नाही.